लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाते करिला भा वीण प्रीती पोटी भार बाहे त्याचे सर्व सोयी साहे ऐसी कळवळ्याची जाते करिला भा वीण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे ऐसी कळवळ्याची जाती करिला भा वीण प्रीती समचरण सरोजम सांद्रनीला मुदावम जगननिहित पाणी मंडलम मंडलाना अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रदिक्प्रदेशं विदीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू अभि न तातो न माता न बंधुरुन धाता न पुत्रो न पुत्रेण मृत्यो न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिन्तं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संबंध जगाला भक्तीच्या मार्गाला प्रवृत्त करणारे वारकरी संप्रदायाचे कळस याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड जिजवणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे आई जसं लेकराचं हित पाजते तसे संत समाजाच्या हितासाठी कार्य करतात म्हणून संतांना दिलेली आईची उपमा याचं यथार्थ दिग्दर्शन म्हणजे आजचा अभंग विठाला गेलेली माणसं परत येत नाही पण आपल्या माणसाची आठवण मात्र आपल्याला नेहमी येते बरं का मी सांगत असतो डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पुन्हा उगवतो पण आपल्यात राहणारी आपल्यात जगणारी आपली माणसं काय एकदा आपल्याला सोडून गेली ती पुन्हा आपल्याला दिसत नाही तो पुन्हा दिसत नाही या परिवारासाठी मोठं दुःख आहे या माऊलीची मुलं आहेत श्री महेंद्र दिनकर नानावरे संजय दिनकर नानावरे मुली आहेत सौ सुनंदा राजेंद्र कुदळे श्रीमती मंदा रामदास जाधव या मुलांसाठी मुलींसाठी जीवनातली आई निघून जाणं खूप मोठं दुःख आहे सुनबाई आहेत स्नेहलता महेंद्र नानावरे सौ सारिकाताई संजय नानावरे सर्वांनाच या माऊलीची आठवण येत असे कोणी म्हणत असे एक व्यक्ती गेली म्हणून काही झालं आहेत की बाकीचे 1000 लोक अरे बाकीचे 1000 लोक आहेत हे सत्य असलं तरी या मुलांसाठी मुलींसाठी आईची परिपूर्णता ते 1000 लोक करू शकत नाही हेही तितकंच सत्य आहे हेही तितकंच सत्य आहे आई ती आई असते बाबा तिला कशाची उपमा देता येत नाही कशाची उपमा देता येत नाही एक जणाला विचारलं काय रे बाबा तुझी आई कशी आहे त्याने सांगितलं महाराज
आमची आई ना समुद्रासारखे, आमच्या आईचं प्रेम समुद्रासारखं आहे. त्याला सांगितलं, वेड्या, समुद्रही कमी आहे आईच्या पुढं, कारण समुद्र अथांग पसरलेला आहे, भरपूर पाणी आहे समुद्रामध्ये. पण समुद्राच्या कडेला फिरायला जायचं म्हणल्यानंतर पिण्याच्या पाण्याची बाटली बरोबर घेऊन जावं लागतं बाबांनो. कारण ओतरा पाण्यामध्ये समुद्राच्या एक ओंझळभर पाणी घ्या, ते पाणी तोंडामध्ये टाका, खारट लागेल, मग कळेल तुम्हाला. आईचं प्रेम समुद्रासारखा अथांग पसरलेला आहे, पण समुद्र खारट आहे. पण आमच्या आईचं प्रेम अथांगही पसरलेलं आहे, आणि आमच्या आईच्या प्रेमामध्ये गोडवा सुद्धा आहे. आमच्या आईच्या प्रेमामध्ये गोडवा आहे. कशाची उपमा तिला देता येत नाही का हो? सूर्याची उपमा द्यायची का? नाही हो. कारण सकाळी शांत वाटणारा सूर्य अहो दुपारच्या वेळेला एवढा तापतो, एवढा तापतो, त्याचं ऊन आपल्या अंगावर नाही हो घेऊशी वाटत. आमची आई सूर्य प्रकाशासारखी तेजस्वी आहेच, पण आमच्या आईचं प्रेम कोमल आहे, शांतदायी आहे. सूर्यप्रकाशासारखी आमची आई स्वच्छ आहे. सूर्य तापतो, पण आमच्या आईला आम्ही कधी जीवनामध्ये तापलेलं पाहिलंच नाही. किती संकट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, स्वतः अंगावर पेलल्या, पण आमच्या आईला तापलेलं कधी आम्ही पाहिलेलं नाही. मग कळालं आई ती आईची. कशाची उपमा द्यायची? आमची आई गुलाबाच्या फुलासारखी कोमल आहे. नाही हो, गुलाबाचं फूल वरून कोमल आहे. जाहो त्याला तोडायला गेलात की काटा टोचल्याशिवाय राहत नाही. याचाच अर्थ गुलाबाचं फूल कोमल आहे, पण त्याच्या मुळाशी काटे आहेत. आमच्या आईचं प्रेम मात्र कोमल आहे, आणि आमच्या आईच्या प्रेमाचा मूळ झरा सुद्धा कोमलच आहे हो. म्हणून आज कळालं, आईला कुठली उपमा देता येत नाही. विठाला विठा वैकुंठवासी हिराबाई नानावरे, नावही हिरा आणि कर्तृत्वही हिऱ्यासारखंच करून आयुष्यभर गेल्या तरी त्यांचं कर्तृत्व मात्र चमकत राहील असं कर्तृत्व करून त्या निघून गेल्या. कोणासाठी टाळ नाही वाजत, अरे कोणासाठी मृदुंगाची थाप नाहीये, अरे कोणासाठी देवाचं नामस्मरण नाहीये. भाग्यवंता घरी भजन पूजन, ऐका ना बाबांनो, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. ज्या अर्थी या माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम होतोय, ज्ञानदानाचं कार्य होतंय, निश्चित या माऊलीने आयुष्यभर चांगलंच जीवन जगलेलं असावं. विठाला अनमोल किमतीचा नरदेह परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. किती अनमोल आहे, ऐका ना बाबांनो. मनुष्य जन्मान मोल रे, उसे मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अनमोल किमतीचा नरदेह योगायोगाने आपल्याला मिळाला. काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला नरदेह लाभला, नरदेह लाभला.
लाभला. ऐका ना बाबा, परत परत हा नरदेह मिळत नाही. असं कर्म करावं, असं कर्म करावं की आपण गेल्यानंतर आपलंही पुण्यस्मरण इतक्या थाटात कोणीतरी केलं पाहिजे. इतकं बी वाईट जगू नका. लोकांनी म्हणावं कधी मरतोय. इतकं चांगलं निश्चित जगा. लोकांनी आपल्या आयुष्यासाठी दुआ मागावी. त्यासाठी दिवसभर असं काम करा, सायंकाळी झोप चांगली लागेल. रात्रीत असं काही करू नका. दिवसा तोंड बांधून फिरावं लागेल. आठवड्यातले 6 दिवस असे जगा, 7वा दिवस आनंदात जाईल. महिन्यातले 20 दिवस असे जगा, त्या 20 दिवसाचा आनंद, त्या कष्टाचा आनंद राहिलेल्या 10 दिवस घेता येईल. वर्षातले 8 महिने असे जगा, राहिलेले 4 महिने आनंदात जातील. बालपणी असे जगा, तरुण पण चांगलं जाईल. तरुणपणी असे जगा, म्हातार पण चांगलं जाईल. आणि आयुष्यभर असं जगा, मेल्यावर परमेश्वर आपल्याला जवळ घेईल. देव आपल्याला जवळ घेईल. देव आपल्याला जवळ घेईल. ऐका ना बाबांनो, परत परत हा नरदेह नाहीये. मरायचंय सगळ्यांना, पण कलंकित होऊन मरू नका बाबांनो. 4 प्रश्न आहेत. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न आहेत. पाण्यापेक्षा पातळ काय, भूमीपेक्षा जड काय, अग्नीपेक्षा जाळणार काय, आणि काजळापेक्षा काळ काय? उत्तरही आहे का? जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल सी काली. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे, भूमीपेक्षा जड पाप आहे, अग्नीपेक्षा जाळणारा राग आहे, क्रोध आहे, आणि काजळापेक्षा काळा कलंक आहे. काजळ लागल्यावर पुसता येतं, पण एकदा का जीवनाला कलंक लागला तो पुसता येत नाही. मरायचंय सगळ्यांना, पण कलंकित होऊन मरावं नाही. विठाला विठाला. किती दिवसाचं आहे बाबांना आयुष्य? 3.5 हाताचा नरदेह परमेश्वराने आपल्याला दिला. किती दिवस असाच वाया घालवायचा? किती दिवस, किती दिवस? औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, नाक जमाना खोया, नाक जमाना खोया, नाक जमाना खोया. औटा हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. कशासाठी दिलाय बाबांनो? देवे दिला देह, भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. इथून जाताना दुसरं काहीच बरोबर नेता येत नाही. काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. बरं, हे एक दिवस आपल्याला सोडावं लागणार आहे. ह्याचा कधीच अभिमान करू नये, कारण ह्याची एक दिवस माती होणार आहे. शरीराची होय माती. ऐका ना बाबांनो, माती होती माती. कोणी किती असो, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, फकीर असू द्या, आयुष्य जातं जीवन सजवण्यात, पण जळण्यासाठी फक्त 30 मिनिटं लागतात. कोणी असू द्या, शेवटी राख होते बाबांनो, राख होते. मी सांगत असतो, एकाच गावातली 2 माणसं, लक्ष देऊन ऐका, एकाच गावातली 2 माणसं बाईकवर चालली होती. समोरून भरका वेगाने ट्रक आला आणि दोघांनाही उडवलं. एक गावातला अत्यंत श्रीमंत होता, एक गावातला अत्यंत गरीब होता. एकाच गावातले असल्यामुळे त्यांना एकाच स्मशानभूमीवर जाळण्यात आलं. अंतविधी करून माणसं घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी माणसं सावडायला आली. सावडायला आलेल्या माणसांनी पाहिलं, दोन्ही चितेच्या मध्ये एक साधू बसला होता. तो साधू एकदा उजव्या चितेकडे पाहायचा, एकदा डाव्या चितेकडे पाहायचा. उजव्या हाताला गावातला अत्यंत 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 श्रीमंत माणूस, त्याची चिता होती. डाव्या बाजूला गावातला अत्यंत अत्यंत गरीब माणूस, त्याची चिता होती. गावातल्या लोकांनी विचारलं, महाराज, ओ साधू महाराज, एकदा उजव्या चितेकडे पाहताय, डाव्या चितेकडे पाहताय, कशासाठी हो?
त्यावेळी साधूने विचारलं, हा जो माझ्या उजव्या हाताला आहे तो कोण आहे? महाराज, हा आमच्या गावातला अत्यंत 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 श्रीमंत माणूस. आणि हा डाव्या हाताला? महाराज, हा आमच्या गावातला अत्यंत 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 गरीब माणूस. हा श्रीमंत माणूस काय खात होता? परत साधूने विचारलं. महाराज, श्रीमंती होती, काजू बदामाशिवाय त्याने कधी काय खाल्लं नाही. आणि गरीब माणूस? महाराज, गरिबी होती हो, शेळ्या भाकरीशिवाय त्याला कधी काय खायला मिळालं नाही. त्यावेळी साधूने सांगितलं, तुम्ही मला विचारलं ना, एकदा उजव्या चितेकडे का पाहतोय, डाव्या चितेकडे का पाहतोय? याच्यासाठी पाहतोय, ज्याने आयुष्यभर काजू बदाम खाले त्याची शेवटी राखच झाली. ज्यांनी शेळ्या भाकरी खाल्ल्या त्याची राखच झाली. आयुष्याच्या शेवटी जर राखच होणार असेल तर कोणत्या गोष्टीचा अभिमान घेऊन जगायचं? का कुणावर जळायचं? का कुणावर हसायचं? 50-100 वर्षाचं आयुष्य का कुणाशी बांधायचं? परत परत आयुष्य नाही बाबांनो. असं कर्म करा, उत्तम कीर्तीने तुम्ही पाठीमागे राहाल बाबांनो. तो का म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. असं जीवन जगा, तुमची कीर्ती मागे राहील बाबांनो. एक दिवस देह जाणार आहे बाबांनो. जायच्या अगोदर सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. कीर्तीच्या रूपाने पाठीमागे राहा बाबांनो. मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करूनी मरावे. हे उसनं मिळालंय बाबांनो, त्याचा फायदा घ्या. करार संपल्यावर ज्याचं त्याला द्यावा लागतं. देह हा पाचाचा आणि ला उसना सेकी ज्याचा त्याला देणे लागे. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐका बाबा, जिंदगी हे किराये का घर आहे. अरे काही दिवसासाठी आपण भाड्यासाठी आणलंय हो बाबांनो. आणि भाड्याच्या गोष्टीवर हक्क दाखवता येत नाही. मालकाने खाली कर म्हणल्यानंतर खाली करावं लागतं बाबांनो. मृत्यू आल्यावर ते ज्याचं त्याला द्यावं लागतं. आणि मृत्यू कोणाला चुकला नाही बाबांनो. मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है. तो फना नहीं होगा ये ख्याल झूठा है. मौत ने जमाने को ये समा दिखा डाला, कैसे कैसे रुस्तुम को खाक में मिला डाला. याद रख सिकंदर हौसले तो आली थे, अरे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. सिकंदराने जग जिंकलं होतं, पण नाही हो, त्याला काही बरोबर नेता आलं. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम नाएगी दौलत ना ताज. छोड़ कर तेरी हवेली, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक लायक में बदलना पड़ेगा. असं कर्म करा. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला चांगली गती मिळेल. तुम्ही गेल्यानंतर माणसं तुम्हाला आठवतील. झालं, माझा अर्धा तास राहिलाय बरं का कीर्तनाचा. 30 मिनिटं फक्त राहिले. कधी कीर्तन संपलं तुम्हाला कळून देणार नाही. लक्ष देऊन ऐका बाबांनो. जाता जाता एकच सांगेल, असं कर्म करा की त्याचं फळ तुम्हाला चांगलं भोगावं लागेल. जेणे नव्हे जन्म यमाची यातना,
ऐशिया साधना करा काही. वरती गेल्यावर यमाच्या यातना भेटणार नाहीत, असं कर्म करा. बरं तुम्हाला वाटतंय हे तर मला कोणी पाहत नाही, भ्रम आहे तुमचा. तुम्ही अंधारात करा नाही तर उजाडात करा. एक काळ नावाचा साक्षीदार आहे, साक्षीदार त्याला ठेवलाय. कोण काय करतय ते लिहून ठेव तुम्हाला. ऐका, मग तिथं वरती गेल्यावर सगळं काढल्या जात. होय, या तारखेला टिकाऊ खोरं घेऊन रात्रीच्या 2 वाजता त्या माणसाचा बांटवा करला होता का? तिथं नाही म्हणून चालत नाही. आणि मग जसं कर्म केलं असेल तसं मारिती तोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. असं कर्म करा की देवाने तुम्हाला हसत हसत जवळ घ्यावं. बाबांनो, नका वाया घालू बाबांनो जीवन. परत परत हा नरदेव नाहीये. का वाईट वागायचं, का कुणाला रडवायचं? आपल्यामुळं कुणाच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत पाहिजे बाबांनो. आज तुम्ही एखाद्याला त्रास दिला ना, तुम्हाला त्रास होणारच. आज तुम्ही एखाद्याचं वाईट करा, तुमचं वाईट होणारच. रामायणामधला प्रसंग तुम्हाला सांगेल. हनुमान प्रभू लंकेमध्ये गेले. रावणाशी संवाद करता 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 रावणाचा आणि हनुमान प्रभूचा वाद झाला. रावणाने आदेश दिला, धरा रे त्या माकडाला, जाळा त्याची शेपटी. शेपटी जाळा म्हणल्यानंतर सगळी गेली लोक. महाराज घराघरातून चिंध्या आणायला लागल्या. चिंध्या आणल्या आणि शेपटीला बांधल्या. पण जशा शेपटीला चिंध्या बांधल्या, शिपूट आणखी 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 मोठी व्हायला लागली. परत रावणाने आदेश दिला, ऐका, आपल्या वारडामध्ये जेवढ्या चिंध्या असतील घराघरातून चिंध्या येऊ द्या, संपूर्ण लंकेतून चिंध्या येऊ द्या. लंकेतल्या सगळ्या घरामधून महाराज चिंध्या आल्या. काही घरातून चिंध्या गेल्या, पण काही घरातून चिंध्या गेल्या नाहीत. काय काय घरातली म्हणले, कशाला शेपटी जाळायची कुणाची, काय गरज पडली म्हणून काही घरातून चिंध्या गेल्या नाही. चिंध्या बांधल्या गेल्या हनुमान प्रभूच्या शेपटीला. काडी लावण्यात आली. जाळ लागल्या लागल्या महाराज हनुमान प्रभूंनी उड्या मारायला चालू केलं. संपूर्ण लंका जाळाली. जाळी येली लंका. ऐका ना बाबांनो, संपूर्ण लंका जळाली. लंका जळाल्यानंतर निकाल असा आला, ज्या ज्या घरातून चिंध्या आल्या होत्या ती घरं जळून खाक झाली. पण ज्या घरातून चिंध्या गेल्या नाहीत त्या घराला आगीचा स्पर्शही झाला नाही. याचाच अर्थ तुम्ही कुणाचं वाईट करतच नसाल तर देवाची सुद्धा हिम्मत नाहीये तुमचं वाईट करण्याची, तुमचं वाईट करण्याची. विठाला विठाला. म्हणून संत आपल्याला जागे करत असतात की तुम्ही चांगलं कर्म करा. संत आईप्रमाणे समाजाशी भूमिका निभावतात. किती त्रास होऊ द्या, आईला किती त्रास झाला तरी लेकरासाठी तिला काय वाटत नाही. काय काय मुलं लाथेने मारतात, पण आई कधी शाप देत नाही, कारण ती आई असते. जगाने आई नावाचं पात्र असं बनवलंय ना, जिच्या कोर्टात सगळे गुन्हे माफ होतात ना, ती आई असते बाबांनो, ती आई असते. कितीही लेकराने त्रास देऊ द्या, पण लेकराच्या हिताचाच विचार करते ना, ती आई असते. समाजाने कितीही त्रास देऊ द्या, पण समाजाच्या हितासाठी जे कार्य करतात ते संत असतात. माझ्या ज्ञानोबरायांना काही कमी त्रास झाला का बाबांनो? ऐका, अरे आज इंद्रायणीमध्ये लाखोनी गर्दी आहे स्नानासाठी, पण त्याच इंद्रायणीमध्ये एक काळ असा होता माझ्या ज्ञानोबरायांना स्नान करण्याची परवानगी नव्हती हो. एकदा माझ्या ज्ञानोबरायांना इच्छा झाली इंद्रायणीमध्ये स्नान करायचंय. पंचा टाकला पाठीवर, पाठीवर पंचा टाकून माऊली स्नानासाठी इंद्रायणीवर गेले. पंचा काठावर ठेवला.
आतमध्ये पाण्यामध्ये उतरले, स्नान करताय. तेवढ्यात तिकडून आवाज आला. तो आवाज होता आळंदीचे विद्वान पंडित शास्त्रीजींचा. कोण आहे पाण्यामध्ये? काका, मी विठ्ठल पंतांचा ज्ञान. कोण? संन्यासाचा कार्टा? काका, का हो तुम्ही आम्हाला असं बोलता? कशाला आला? इंद्रायणी बाटवायला का? काका, लाखो जणांना पुनीत करणारी गंगा आमच्या लहानगेच्या स्पर्शाने बाटेल तरी कशी? मला उलट बोलतो काय? शास्त्रीजी आले, धरलं माऊलींना, चपराक मारली कानाखाली. काका, नका हो मारू. इंद्रायणीवर स्नानासाठी आलो म्हणून मारताय का? नका मारू. पुन्हा या इंद्रायणीवर येणार नाही काका, नाही येणार, नका मारू. माऊली पाण्याच्या बाहेर आले, पंचाक पाठीवर टाकला, निघाले. एवढ्यावरच शास्त्रीजी थांबले नाही. 10-12 पोरं तिथं खेळत होती. आवाज दिला त्यांना, ए पोरांनो, बघता काय? हा संन्यासाचा कार्टा इंद्रायणी बाटवायला आला होता, दरा त्याला मारा. 10-12 पोरं माझ्या माऊलीच्या अंगावर लोटली. कोणी समोरून यायचं, लात मारायचं, कोणी मागून यायचं, पाठीत लात घालायचं, कोणी पाठी मागं मारलंय म्हणून माऊलींनी मागं पाहायचं, कोणीतरी समोर येऊन तोंडावर मारायचं. पोरांनो, नका मारू बाबांनो. काय माझा अपराध? इंद्रायणीवर स्नानासाठी आलो म्हणून का? पण शब्द देतो पोरांनो, पुन्हा जर हा न्यान्या इंद्रायणीवर दिसला ना, बुडवू बुडवू मारा, पण एक वेळेला सोडा पोरांनो. पुन्हा कधी कधी इंद्रायणीवर येणार नाही. सोडा पोरांनो, सोडा. मला माझ्या आईकडे जाऊ द्या, मला माझ्या आईकडे जाऊ द्या. एवढा त्रास समाजाने दिला हो. पण या समाजासाठी सुखी व्हावे म्हणून माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. जात असताना एक हात पांडुरंगाने धरला, एक हात निवृत्ती दादाने धरला. पांडुरंग विचारतोय माऊलींना, ओ माऊली, चाललात का हो तुम्ही? बोला ना, काय शेवटची इच्छा? काय पाहिजे तुम्हाला? अरे माऊली म्हणू शकत होते, ज्यांनी आम्हाला त्रास दिला, इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही, पाकर पोटाला मिळू दिली नाही, माय बापाला आत्महत्या करायला लावली, त्या लोकांचं वाटोळ होऊ दे म्हणू शकत होते माऊली. पण माऊलींनी काय मागा हो देवाकडे? देवा, द्यायचंच असेल तर आम्हाला हे दे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरिती भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ऐका ना बाबांनो, एवढा त्रास झाला, समाजाने त्रास दिला, पण त्या समाजाचं चांगलं व्हावं म्हणून माऊलीने देवाला मागणं मागितलं हो, पसायदान मागितलं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. अरे आईला कितीही त्रास देऊ द्या, पण आई देवासमोर गेल्यावर हात जोडून एवढंच मागते, माझ्या लेकराचं चांगलं होऊ दे, माझ्या लेकराचं कल्याण होऊ दे. ती आई असते, फक्त लेकराचं हित पाहते. अभंगाचं लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. लेकुराचे हित चाने माऊलीचे किंवा वाहे माऊलीचे चित्त. आई ती असते, फक्त लेकराच्या हितासाठी जगते. 10 मिनिटं माझे राहिलेत बरं का. 10 मिनिटामध्ये आई सांगतो किती प्रेम असतं, किती हित वाटे. जे खरी आई असते ना, फक्त लेकराच्या हितासाठी जगते. काय असते आई? 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये सांभाळते.
पण जन्म व्हायच्या अगोदर पासून जी प्रेम करते ना, तिला माहीतही नसतं की मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे. पण प्रेम करत राहते ना, ती आई असते बाबांनो, ती आई असते. लक्ष देऊन ऐका, काय असते आई बाबांनो, फक्त लेकराचं हित पाहते. गरीब कुटुंब होतं. आई आणि मुलगा, 5 वर्षाचं मुलगा, दोघं राहत होते. मालक जगाचा निरोप घेऊन निघून गेला होता. त्या माऊलीने ठरवलं होतं, मला माझ्या लेकरासाठी जगायचंय. गरीब होती बिचारी, खेडेगावातली होती. 10 किलोमीटर अंतरवर एक शहर होतं. त्या शहराची यात्रा आली होती. त्या माऊलीने विचार केला, यंदाच्या यात्रेला जायचं आणि घरात काय लागणारा बाजार आहे तो घेऊन यायचं. यात्रेचा दिवस उजळला. छोट्याशा बाळाला सांगितलं, बाळा 5 वर्षाचं पोरगे, घरातून बाहेर जायचं नाही बरं का, तुला मी नेणार नाही. कारण त्या शहराच्या यात्रेच्या ठिकाणी खूप मोठी गर्दी असते रे. तू जर चुकलास ना, माझ्या जीवनाचा आधार आहे, मी जगू शकत नाही बाळा. पण पोराने हट्ट धरला, आई मला तुझ्या बरोबर यायचंय, आई मला तुझ्या बरोबर यायचंय, आई तुझ्या बरोबर यायचंय. ऐका ना, मुलाच्या हट्टापुढं आईने विचार केला, चला घेऊन जाऊया, पुढचा गोळा आहे माझ्या. मुलाला चांगले कपडे घातले, नटवलं आणि आई यात्रेला त्याला घेऊन गेली. त्याला पाळण्यामध्ये बसवलं, त्याला खेळणी घेतली, त्याला खाऊ चारला, सगळं व्यवस्थित केलं. ऐका ना बाबांनो, आणि मग संध्याकाळच्या वेळेला सगळा बाजार घरचा खरेदी करून आई लेकराला घेऊन घरी चालली होती. त्यावेळेला ऐका ना बाबांनो, आईने पोराच्या हाताला धरलंय आणि ती बाजारातून घेऊन चालली होती. चौकामध्ये आल्या आल्या आलोट गर्दी दोघांच्याही अंगावर आली. पोराचा हात आईच्या हातामध्ये होता, गर्दी अंगावर आली आणि अंगावर गर्दी पडल्यामुळं आईच्या हातातून मुलाचा हात बाजूला निसटला. पोराने हाक मारली, आई 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 म्हणून. विठ्ठल 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 विक्षेप कोणी करू नका. कुठं आलं होतं आपलं, परत आता रंगदेवता करावं लागतं. लक्ष देऊन ऐका. पोराचा हात आईच्या हातामधून निसटला. निसटल्यानंतर पोराने हाक मारली, आई. पण पोरग गर्दीमध्ये लांब लांब निघत गेलं. आई सुद्धा बाळा बाळा म्हणून ओरडते. पण दोघांची ताटाटोट झाली. तेवढ्यात ते पोरग, तिथं एक मुलं चोरायला आलेली स्त्री, तिच्या हातामध्ये ते पोरग पडलं. पटकन तिने पदराखाली आपलं पोरग दडपलं आणि घेऊन गेली. ही जिने जन्म दिला होता ती आई मात्र शोधत होती, कुठेही माझं लेकरू, कुठेही माझं लेकरू. गर्दी संपली, रात्र झाली तरी पोरग सापडं नाही. आता ती घेऊन गेली ती स्त्री. दुसरा दिवस उजडला तरी सैरा वैरा इकडं तिकडं पाहते, मुलगा सापडला नाही. तिसरा दिवस गेला, चौथा, पाचवा. 5व्या दिवशी घरी आली, देवाला प्रार्थना करते, हे परमेश्वरा, जिथं कुठं माझं लेकरू असेल त्याला सुखी ठेव रे. माझ्या पोटचा गोळा आहे, एकुलता एक, त्याच्यासाठी जगत होते. रोज ती माऊली सकाळी उठायची, रात्रीच्या 2-3 वाजेपर्यंत आपल्या लेकराला शोधायची. कुठं असेल माझं भाव, जेवला असेल का नाही, कुठं असेल म्हणून रात्रभर शोधत होती. 5 महिने गेले, 6 महिने गेले, रोज तिचा नित्यक्रम, पोटात अन्न नाहीये नीट, फक्त लेकराला शोधायचं. वर्ष जवळ आलं, परत त्या गावची यात्रा आली. तिला विश्वास होता, अरे याच यात्रेमध्ये माझं पोरग हरवलंय, सापडेल कदाचित यात्रेमध्ये. यात्रा भरली, सैरा बैरा आपल्या मुलाला पाहते.
कुडाई माझा पोटचा गुळा, कुडाई माझा राजा, कुडाई माझा लेक. यात्रेमध्ये पाहते कुठंच दिसा नाही. परत 5-6च्या वेळेला सायंकाळी जिने मुलगा चोरला होता ती स्त्री त्या मुलाला घेऊन आली होती. कडेवर मुलगा होता, पाहिलं आपल्या पोटच्या गोळ्याला. जिने जन्म दिला होता तिने पाहिलं, अरे 1 वर्ष झालं माझ्या लेकरापासून मी लांब आहे. पळतच गेली, लेकराला धरलं. माझा पोरगा आहे. ए बाळा, अरे कुठं होतास? तेवढ्या जिने चोरला होता ती सांगले, वेळ लागलं काय? माझ्याकडे वरचं पोरगा कसं म्हणू शकतेस? हे पोरग माझं आहे, माझं हे पोरग. आणखी मी कडेवरून खाली ठेवलं नाही. वेळ लागला का तुला? डोळ्यातून पाणी आले. परमेश्वराची शपथ घेऊन सांगते, या पोटातून या लेकराला जन्म दिलाय. पोरग माझं आहे. नका असं बोलू द्या हो. मला माझं लेकरू द्या, मला माझं लेकरू द्या. ऐका, त्यावेळेला लोक जमली. ही रडू रडू सांगते माझं पोरग आहे. ती म्हणते बघा माझ्या कडेवर आहे लेकरू, मी खाली ठेवलं नाही, माझं आहे. समाजाला कळाना काय करावं. शेवटी भांडणं कोर्टामध्ये गेली. जज साहेबांना सांगतायत त्या दोघी, पोरग माझं आहे. जिने जन्म दिला होता ती म्हणते माझं आहे, जिने नेला होता ती म्हणते माझं आहे. जज साहेब, आणखी माझ्या कडेवरचे खाली सुद्धा ठेवलं नाही. वेळ लागलं ह्या स्त्रीला. कोणाच्याही पोराला माझे माझं म्हणते. माझं पोरग आहे ओ, माझं पोरग आहे. जज साहेबाला कळाना. रडणाऱ्या त्या स्त्रीला पाहिलं, वाटलं होतं मुलगा हिचाच असेल. पोरगा तुझा आहे? होय जज साहेब. तुमची शपथ घेऊन सांगते ओ जज साहेब, पोरग माझं आहे, पोरग माझं. ती सांगायची, जज साहेब पुरावा पहा, पोरग आणखी माझ्या कडेवर आहे. वेडी हे स्त्री, माझं मुलगा आहे म्हणते. जज साहेबांना काय निकाल द्यावं कळाना. जज साहेबांनी सांगितलं, हे पा तुम्ही दोघेही म्हणत आहात पोरग माझं आहे, मला काय करावं कळेना. मला निकाल तर दिला पाहिजे आणि पोरगा तर दोघींनाही दिला पाहिजे. म्हणून मी या निकषावर आलोय की या मुलाचे 2 तुकडे करायचे. 1 तुकडा तुला द्यायचा, 1 तुकडा तुला द्यायचा, म्हणजे दोघींनाही पोरगा मिळेल. हे शब्द ऐकल्या जिने जन्म दिला होता, जिने जन्म दिला होता ती आई म्हणली, जज साहेब नका हो, पोराचे तुकडे करू नका. माझा नाही पोरगा, तिचाचे. नका हो तुकडे करू. मी उगाच म्हणत होते, खोटं बोलत होते. मी म्हणत होते माझा पोरगा आहे, माझा नाही, तिचाचे पोरगा. तिच्याकडे राहू द्या, आपण पोराचं तुकडं करू नका. जिने जन्म दिला होता ती बोलत होती हे की लेकराचं तुकडं करू नका. तिला माहित आहे लेकराचे जर 2 तुकडे झाले तर माझं पोरग मरणार. पोरगच्या जगातून निघून गेल्यावर कोणत्या आशेने जगू, कुणाकडे का असे ना, पण माझं लेकरू जिवंत आहे या भावनेने मी जगत राहील. म्हणून ती म्हणते, जज साहेब माझं पोरग नाही हो. जिने जन्म दिला होता ती म्हणते माझं पोरग नाही. कशासाठी? तिला माहित आहे माझं पोरग जगण्यात माझ्या पोराचं हित आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ती जातच अशी आहे बाबांनो. फक्त कळवळावा ते अभंगाचा दुसरा. कोणतं स्वार्थ नसतो त्याच्या प्रेमामध्ये. तुम्ही नातेवाईकांवर प्रेम करा, कोणावरही दुसऱ्या नात्यावर प्रेम करा. प्रत्येक नात्याच्या मागं काही ना काहीतरी किंमत मोजावी लागेल. पण एक असं नातं आहे फक्त निस्वार्थ प्रेम करते. का कोणती आई असं म्हणली, तुला जन्म दिलाय मी, त्याचे 20 लाख रुपये दे चल. नाही बाबांनो, ती आई असते निस्वार्थ प्रेम. किंवा आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केलंय, त्या प्रेमाची किंमत 50 लाख रुपये पाहिजे म्हणते का अशी कोणती आई? नाही बाबांनो. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. पुरुष मंडळी, तुम्ही कामावरून येता, संध्याकाळी आल्यानंतर घरातली सगळी माणसं तुम्हाला प्रश्न करतात. प्रत्येक माणसं तुमच्यावर प्रेमही करतात, पण त्यांच्या प्रेमाच्या मागे काही ना काहीतरी स्वार्थ आहे. पहा पुरुष मंडळी, तुम्हाला रातच्या 2 वाजू द्या कधीतरी यायला. 2 वाजता आल्या पत्नी विचारेल आज किती कमवलं. मुलं बाळ म्हणतील बाबा
माझं हे आणलं का नाही, आणाय लावलेलं. पण रात्रीच्या 2 वाजेपर्यंत माझा मुलगा आला नाही म्हणून, पोटात अन्नाचा तुकडा खात नाही, माझं लेकरू जेवलं नसेल म्हणून 2 वाजता दरवाजा वाजल्या पहिला दरवाजा उघडणारी व्यक्ती म्हणजे आई असते. दरवाजा उघडल्या लेकरा ताट वाढलंय जेवून घे म्हणणारी माय असते, आई असते. करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साई. पोटाने जन्म देते त्या मुलाचं सर्व काही सहन करते, ती आई असते बाबांनो. एकदा प्रेमाने भजन करा. 2 मिनिटांमध्ये कीर्तन सोडून देतो. सगळ्यांनी भजन करायचं. हा, हात वरती करता का सगळे? हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली. शक्ती मारते हो थोडं बोलताना, आवाज नका करू, फक्त इफेक्ट द्यायचा खालचा विकोचा. हात वरती. हा, एक साथ. हा, मातोश्री हिराबाई ननावरे या माऊलीसाठी हीच खरी श्रद्धांजली. त्याचे सर्वस्व हे साई. या चरणाचा भावार्थ फक्त 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो आणि माझी सेवा मी समाप्त करतो. थोडासा विको द्यायचा, आवाज नाही वाढवायचा, त्याने शिट्टे मारते. हा, इकडे लक्ष ऐका. पोटी बाहेर वाहे त्याचे सर्वस्व ही साई. ज्या मुलाने जन्म दिलाय त्याचं किती सहन करते, पण कोणती जगात अशी आई नाहीये की लेकरू वाईट वागले म्हणून आपल्या लेकराला शाप दिलाय. हो, जगात अशी आई नाहीये. लक्ष देऊन ऐका. 2 मिनिटाची एक कथा सांगतो आणि माझं कीर्तन सोडून देतो. लक्ष देऊन ऐका. गरीब कुटुंब, 2 नवरा बायको राहत होते. लग्न झालं. लग्न होऊन 14-15 वर्ष झाले, पण मुलगा होत नाहीये, पोटी संतती नाहीये. रोज त्या स्त्रीने देवापुढं थांबायचं. ए परमेश्वरा, स्त्री म्हणून जन्म दिलास ना, माझे कुस पवित्र होऊ दे. एखादी संतती, मुलगा किंवा मुलगी पोटी दे रे. लग्न होऊन 15व्या वर्षी एक मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आला, पण 2 वर्षांनी मुलाचा बाप वारला. ती स्त्री देवापुढे हात करून आकाशाकडे पाहून बोलू लागले, हे परमेश्वरा, आकारे तुझा न्याय. लग्न झाल्यावर 15 वर्ष लेकरू दिलं नाहीस, मुलगा जन्माला आला, आता चांगले दिवस येणार होते, तर आमच्या जीवनाचा आधार, या घराचा करता माणूस घेऊन गेलास, या पोराचा बाप नेलास. पण पोराने ठरवलं, पण आईने ठरवलं आपल्या पोरासाठी आपल्याला जगायचंय, पोरासाठी जगायचं. इकडे लक्ष द्या. विक्षेप मला अजिबात, मला बोलताना मग हा इकडे लक्ष द्या दादा. चालीमध्ये वाट विठाला विठाला झालं. 2 मिनिटं. कुठं आलो होतं आता? कुठं? प्रार्थना करत होती, देवा माझा पती नेलास, पण त्या मायने ठरवलं लेकरासाठी जगायचंय. रोज दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची, मुलाला शिकवायची. मुलगा अनेक परीक्षा पास झाला. एक दिवस मुलगा इंजिनियर झाला, सरकारी इंजिनियर. अरे दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाणाऱ्या माईचं लेकरू 1 लाख रुपये पगार घेऊ लागलं. ऐका ना बाबांनो, 2 वर्षांनी त्या मुलाचं लग्नही झालं इंजिनियर मुलीशीच, त्याच्याच कॉलेजची मुलगी, ती इंजिनियर होती. ऐका ना बाबांनो, दोघं इंजिनियर. आईला आनंद झाला, मुलगा इंजिनियर, सुनबाई इंजिनियर.
घरामध्ये पैसा येऊ लागला. आणखी 2 वर्षांनी मुलंही झाली. संसार आनंदामध्ये चालला होता. आनंदामध्ये संसार चालला होता. पण काय दुर्दैव, त्या माईने आयुष्यभर कष्ट केलं. पण चांगले दिवस आले आणि तिला एक रोग झाला. तिला टीबी नावाचा रोग झाला. सो खोकायची ती. ही जी सुनबाई लग्न करून आणली होती ना, ती सुशिक्षित होती. ती रोज घरी यायची आणि आपल्या मालकाशी भांडायची, मालक मी दिवसभर काम करते आणि घरी आल्यावर तुमच्या आईचा खोकला, चला हो आपण वेगळं राहू, चला हो वेगळं राहू. त्या मुलांनी सांगायचं, ए बेडे तू काहीही माग माझ्याकडं, फक्त एवढी गोष्ट मागू नको. सांगतायत माझ्या शेजारचे, मी जन्माला आलो 2 वर्षांनी माझा बाप वारला, तेव्हापासून माझ्या आईने मला सांभाळलं. तू कोणतीही गोष्ट माझ्याकडे माग, फक्त मला माझ्या आईपासून वेगळं करू नको. आणखी काही दिवस गेले. रोज ती सुनबाई सांगायची, मालक आपण वेगळं राहू, तुमच्या आईच्या खोकल्याचा मला त्रास होतोय, मी मुलांना सांभाळू, प्रपंच सांभाळू का तुमच्या आईचा खोकला पाहू. आणखी काही दिवस गेले. भांडणं विकोपाला गेली. एक दिवस सांगितलं त्या मुलीने, इंजिनियर मुलीने, मालक एक तर या घरामध्ये तुमची आई राहील किंवा मी राहील, ठरवा तुम्ही कोणाला ठेवायचं ते. ऐका ना, त्यावेळेला आईला कळे ना काय चाललंय या दोघांचा संवाद मध्ये. इकडे लक्ष द्या. मुलाला सुद्धा कळे ना काय चाललंय, काय चाललंय कळे ना. पोरीने बॅग भरली आणि मुलगी जायला निघाली. मुलगी जायला निघाल्यानंतर यांनी त्या 2 मुलाकडे पाहिलं. अरे कशी जगतील हे मुलं. ती निघून गेल्यावर पळत गेला मागं बायकोच्या, ए जाऊ नको, उद्या मी माझ्या आईची सोय लावतो. मुलगी परत आली. लक्ष देऊन ऐका. सकाळी आईला सांगितलं, चल आई तुला तीर्थयात्रेला नेतो. गाडीमध्ये आईला बसवलं, पण गाडी तीर्थयात्रेच्या दिशेने न जाता गाडी जंगलाच्या दिशेने गेली. जंगलाच्या बाहेर गाडी लावली. मुलगा पुढे चाललाय, आई मागे चालली, मुलगा पुढे चाललाय, आई मागे चालली. घनदाट जंगल होतं. दोन्ही बाजूने झाडं होती. दोन्ही बाजूच्या झाडाचा पाला तोडायचा, आईने रस्त्यात टाकायचा, पाला तोडायचा आणि रस्त्यात टाकायचा. जंगलाच्या मध्यभागी आल्यावर मुलाने एका झाडाखाली आईला बसवलं. ए आई इथंच बस, पाणी घेऊन आलो. 20 पावलं पोरग मागं चालून चाललं होतं. तेवढ्यात आवाज दिला. पाठाकृती पाहिली आपल्या मुलाची. ए लेकरा, पाणी आणायला नाही चाललास? माझ्या खोकल्याचा त्रास होतोय म्हणून जंगलात सोडायला आला होता ना. मला माहित आहे मी मरणार आहे, फक्त मरायच्या अगोदर एक शेवटची इच्छा, माघारी वळ. एकदा तुझा चेहरा डोळे भरून पाहू दे. कधी मरायला तयार, कधी मरायला तयार. पोरगा माग वळाला. पोरगा रडतोय, पण काय करावं, बायको निघून जाईल, काही कळेना, काय करावं, काय करावं. ए बाळा, निसंकोचपणे घरी जा, चांगला संसार कर, माझ्या सुनबाईशी भांडू नकोस, माझ्या नातवंडांना सांभाळ. आणि जाता जाता माझा या वेड्या आईचं एवढं ऐक. मला माहित होतं तुम्हाला जंगलात सोडायला आलाय, म्हणून रस्त्याने येत असताना मी, घनदाट जंगल आहे, तू रस्ता चुकू नये म्हणून येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांचा पाला तोडलाय आणि तो रस्त्यात टाकलाय. माझ्यावर एक उपकार कर, जातानी त्या पाल्यावरूनच चालत जा, तुझ्या गाडीपर्यंत पोहोचतील. जर त्या पाल्यावरून चालत गेला नाहीस तर रस्ता चुकशील, तुला सुद्धा हिंस्र पशु खातील. मी मेले तरी चालेल, पण माझ्या लेकराच्या केसाला धक्का लागाय नको. अरे मरायला सोडलं होतं ओ लेकराने, त्याही मुलासाठी, त्याचं चांगलं व्हावं ही भावना ही आई असते, ही आई असते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साई. जगद्गुरु तुकोबराय सांगतात तसे संत असतात. अशा संतावर माझे ओझे आहे. आई ती आई असते. संपूर्ण कीर्तनभर मी आईच सांगितली. काय असते बाबा, ही मुलं म्हणत असतील आमची आई आम्हाला सोडून गेली, ही म्हणत असतील
कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळांना. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळांना. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट तुझला पडले असतील पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्यांना. कोण वागेल तुझ्या या बाळांना. सोडून या गेली आई मुला लेकरांना. आई 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 आम्ही म्हणू कोणाला. आई तू ग आम्हासाठी कष्ट केले पार. सोडून आता गेली आई परिवार. आठवण तुझी येते क्षणा क्षणाला. आई 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 आम्ही म्हणून कोणाला. परत कधी प्रसंग आल्यावर खूप बोलेल. आई ती आई असते बाबांनो, तिच्यापेक्षा मोठं या जगात कोणी नसतं. सबसे बड़ी है माँ.